गाफील राहाल तर मुंबई हातातून गेली असं समजा। मराठी माणसाला सतर्क राहण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन। नक्की राज ठाकरे असं का म्हटले, यामागचा काय उद्देश आहे आणि काय हेतू होता, हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मुंबईत आयोजित कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी मुंबईच्या राजकारणातील बदलत्या समीकरणावरती भाष्य केलं। मराठी मतदारांनी निवडणुकाकडे गाफीलपणे पाहिल्यास त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात, राज ठाकरे असं म्हणाले। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण गाफील राहिलो तर मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक ठरू शकते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं। पुढे त्यांनी म्हटलं की रात्र वैऱ्याची आहे, सावध रहा, असा इशारा सुद्धा त्यांनी मराठी लोकांना दिलेला आहे। JNP मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतदारांना सजग राहण्याचे आवाहन केलं। तसंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना थेट इशारा दिला आहे आणि त्या वक्तव्यातूनच मुंबईत आयोजित कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी मुंबईच्या राजकारणातील बदलत्या समीकरणावर भाष्य केलं। मराठी मतदारांनी निवडणुकांकडे गाफीलपणे पाहिल्यास त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात। तसंच राज ठाकरे म्हणाले की मुंबई पालिकेच्या निवडणुकीत आपण जर गाफील राहिलो तर मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक ठरू शकते। रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा। सोबतच त्यांनी नाव न घेता सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधत असं म्हटलं आहे, जर एकदा मुंबई आपल्या हातातून गेली तर पुन्हा आपल्याला काहीही करता येणार नाही। मग हे लोक अक्षरशः थैमान घालतील। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। यापूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईतील बदलत्या लोकसंख्याशास्त्राचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत मुंबईची अस्मिता आणि मराठी माणसाचा सन्मान यावरती अधिक भर दिलेला आहे। आगामी निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागले असतानाच त्यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे। मनसे प्रमुखांनी मराठी मतदारांना एकजूट दाखवून योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती केली। त्यांनी सूचकपणे आरोप केले, मुंबईतील काही शक्ती जाणून बुजून मराठी माणसांना बाजूला करण्याचा काम करून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळेच या निवडणुकीत प्रत्येक मराठी मत निर्णायक ठरणार आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। त्यातच राज ठाकरे यांचे हे विधान राजकीय चर्चेला नवा वेग देणारे ठरत आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी ओळख, विकास आणि सत्ता संघर्ष याचा त्रिकोण पुन्हा एकदा केंद्रस्थानी असल्याचं दिसून आलेलं आहे। तर राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा।